नमस्कार मंडळी. आज आपण रश्याची कारल्याची भाजी बनवणार आहोत. अजिबात कडू न होणारी आणि चमचमीत आणि चविष्ट अशी भाजी बनवून तयार होते. लहान मुले सुद्धा आवडीने खातील एवढी ही चवीला भन्नाट चवीची आपली भाजी बनवून तयार होते. त्यासाठी बघा मी 1 पावभर कारले आणलेले आहेत. आपण आता त्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. कारले सुरुवातीला धुवून घेतलेले आहेत बघा. आता अशा पद्धतीने आपल्याला हे जे कारले आहेत आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. यामध्ये जाड जर बिया असतील तर त्या बिया आपल्याला काढून घ्यायचे आहे. ही संपूर्ण जे आपण कारले घेतलेले हे कवळे आहेत. त्यामुळे आपल्याला याची बी वगैरे काढायची गरज नाही बघा. अशा पद्धतीने संपूर्ण जी कारले आहेत ती व्यवस्थित मी कट करून घेतलेली आहेत. अशा पद्धतीची भाजी एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. खूप छान लागतात. चवीला अप्रतिम ही भाजी बनवून तयार होते. अजिबात कडू वगैरे बनत नाही. तर एकदा नक्की तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण कारले मी चिरून घेतलेले आहेत. ज्यामध्ये जर जाड बी आहे ते बघा मी अशा पद्धतीने जाड जे बी आहे ते काढून घेतलेलं आहे. बघा व्यवस्थित सर्व कारले छान असे कट करून घेतलेले आहेत. बघा यामधलं पूर्ण जे बी आहे ते काढून घेतलेलं आहे. आता हे जे बघा संपूर्ण जे कारले आहेत ते आपल्याला छान मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायचे. त्यामुळे याचा कडवटपणा जो आहे तो कमी होतो. बघा बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मीठ, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे आणि अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबू घातल्याने काय होते, की आपल्या जे कारल्यामध्ये जो कडवटपणा आहे तो कमी होऊन जातो बघा. अशा पद्धतीने बघा अर्धा लिंबू घालून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपण जे कारले कट करून घेतलेले आहेत, ते संपूर्ण कारले यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने अर्धा तास आपल्याला हे भिजत कारले ठेवायचे आहेत. त्यानंतर मसाला बघूया. खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे, धने घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, थोडंसं अर्धा चम्मच जिरं आणि 6 जिरं घेतलेलं आहे. त्यानंतर बघा आता गॅसवरती कढई ठेवूया आणि आपण जो मसाला घेतलेला आहे तो आपण भाजून घेऊया. बघा मसाला छान असा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. वरून थोडंसं तेल घालायचं आहे. बघा अशा पद्धतीने छान असा आपल्याला जो मसाला आहे तो भाजून घ्यायचा आहे. आता मसाला तोपर्यंत थंड होईपर्यंत जे आपण कारले घेतलेले आहेत, ते कारले आपण पाण्यामधून बाहेर काढून घेऊया. बघा आता हे जे कारले आहे यामधलं पाणी आपल्याला अ, असं दाबून थोडंसं काढून घ्यायचं आहे. आता मिठामध्ये आपण भिजू घातले त्यामुळे थोडीशी कारली नरम पडतात. बघा अशा पद्धतीने संपूर्ण यामधलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपण जे आता मसाला जो आहे, तो मसाला सुद्धा थंड झालेला आहे. तो एका डिशमध्ये काढून घेत आहे. तो वरती बघा त्याच कढईमध्ये बघा मी आता तेल घालणार आहे. 1.5 ते 2 पळी मी तेल घातलेलं आहे आणि आपण जे कारले कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला या तेलावरती छान अशी परतून घ्यायची. 60% ते 70% छान अशी कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहे. बघा अलट-पलट करायची म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित अशी कारली आपली शिजल्या जातील. अशा पद्धतीने थोडीशी कारल्याची परतून घेतल्याने काय होते त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होतो आणि छान अशी चवीला आपली भाजी जी आहे ते बनवून तयार होते. बघा अशा पद्धतीने जे आहेत ते कारले जे आहेत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपण जे मसाला भाजून घेतलेला आहे त्याचं सुद्धा आपल्याला आता वाटण बनवून घ्यायचं आहे. यामध्ये कोथिंबीर घालायचं आणि थोडंसं पाणी घालून याचं छान असं वाटण बनवायचं आहे. बघा अशा पद्धतीचं वाटण बनवलेलं आहे. बघा आता कारले सुद्धा आपले झालेले आहेत. ते सुद्धा आपण आता काढून घेऊया. त्यानंतर बघा याच कढईमध्ये जे तेल आहे त्याच तेलामध्ये बघा आपण जो मसाला घातलेला आहे, वाटण केलेलं आहे त्या मसाल्याचं, तो मसाला आपण घालून घेऊया आणि छान असं मस्त तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. त्यानंतर याच्यामध्ये आपण पावडर मसाले सुद्धा घालून घेणार आहोत. हळद घातलेली आहे, लाल तिखट घातलेलं आहे आणि गरम मसाला घातलेला आहे. बघा तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बघा आता हे मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा. मसाला जेवढा छान परतला जाईल ना, तेवढी आपली भाजी चवीला अप्रतिम होते आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. बघा आता छान असा मस्त मसाला जो आहे तो आपला परतून झालेला आहे. बघा आता मसाल्याचा कच्चेपणा निघायसाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया. बघा थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मसाला छान असा परतून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून याची छान अशी वाफ काढून घ्यायची आपल्याला. बघा मस्त मसाला झालेला आहे आपला. त्यानंतर आपण जी आता कारली शिजवून घेतलेली आहे,
त्यावरती घालून घ्यायची आहे आणि गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. बघा भन्नाट चवीची मस्त अशी आपली कारल्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. आता याची छान एक उकडी काढून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली बघा कारल्याची भाजी बनवून झाली भाकरीबरोबर आणि पोळीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागते. चला इथं थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे. बघा आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे. पाहू शकता आपण अप्रतिम चवीची ही भाजी झाली होती. अजिबात कडू वगैरे लागत नाही. एकदा तुम्ही सुद्धा ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.